ओम शांती. आज 3 तारखेचे महावाक्य आहेत. 3-1-2026. महावाक्यांमध्ये परमात्मा सांगतात, गोड मुलांनो, प्रत्येक पावलावर श्रीमताप्रमाणे चालत राहा. ही ब्रह्माची मत आहे की शिवबाबांची. या गोंधळामध्ये, या कन्फ्युजनमध्ये राहू नका. आज बाबांनी प्रश्न विचारलेला आहे, चांगली बुद्धिवान मुले कोणती गूढ गोष्ट सहज समजून घेतात, समजू शकतात? उत्तर, ब्रह्मा बाबा समजवतात की शिवबाबा समजवतात, या गोंधळात बुद्धिवान मुले पडत नाहीत. बुद्धिवान मुले ती, हुशार मुले ती, जे श्रीमताला ओळखतात. कारण अनेक जण इथेच कन्फ्युजन मध्ये असतात, गोंधळात पडतात की बाबा म्हणतात की मुलांनो, बाप आणि दादा एकत्र आहेत, तुम्ही गोंधळ करू नका, श्रीमत समजून चालत राहा. ब्रह्माची मत देखील शिवबाबांचीच मत आहे. ब्रह्मा बाबा सांगतायत की शिवबाबा, या गोंधळात आपल्याला पडायचं नाही. जर कन्फ्युजन मध्ये राहिलो तर आपल्याला श्रीमताला धारण करणं अवघड वाटेल. आजच्या महावाक्यांमध्ये, पूर्ण मुरलीमध्ये परमात्म्याने काही महत्वाच्या गोष्टीवरती विशेष प्रकाश टाकला. बाबांनी सांगितलं, खरा आध्यात्मिक बाप एकच आहे. दुनियेमध्ये शरीराचे पिता अनेक आहेत, परंतु आत्म्याचा बाप, आत्मिक पिता एकच आहे. ब्रह्मा बाबा पण माध्यम आहे, अलौकिक पिता आहे. श्रीमत ओळखून त्यावर निश्चयपूर्वक चालणे आवश्यक आहे. ब्रह्मा बाबा सांगतायत की शिवबाबा, या संशयामध्ये आपल्याला जायचं नाही. सृष्टीच्या आदी, मध्य, अंताचे ज्ञान फक्त आणि फक्त संगम युगावर एकदाच मिळते, आणखीन कोणत्याही दुसऱ्या युगामध्ये नाही. आणि जीवन परिवर्तनाचं साधन ज्ञान एकमेव सर्वोत्तम उपाय आहे. ज्ञानाशिवाय जीवनामध्ये परिवर्तन होत नाही. कारण द्वापर युगापासून भक्ती करत आलो, परंतु स्वतःमध्ये परिवर्तन झाल्याचं आपल्याला तर नाही दिसत. उन्नती नाही झाली, आत्म्याची उतरती कला झाली. त्यामुळे ज्ञान हा एकमेव सरळ आणि सर्वोत्तम उपाय आहे आत्म्याच्या उन्नतीचा, उत्कर्षाचा. म्हणून बाबा पुढे सांगतात की बाबा येऊन आत्म्यांना पुन्हा पवित्र, शक्तिशाली व राज्य अधिकारी बनवतात. बाबा फक्त आत्म्यांना पवित्र नाही बनवत, तर राजा बनवतात. राजाई अधिकार देतात. आणि त्यामुळे आपल्याला इथे संगमयुगावर शक्तिशाली बनायचं आहे. आत्म्यामधल्या ज्या कला निघून गेल्या, त्या पुन्हा 16 कला आपल्या जीवनात धारण करायच्या आहेत. बाबा सांगतात, शिवबाबांची आठवण आणि ज्ञानाची धारणा व सेवा हाच जीवन मुक्तीचा मार्ग आहे. बाबांनी विशेष 3 गोष्टीवरती लक्ष द्यायला सांगितलं. कोणत्या? शिवबाबांची आठवण, ज्ञानाची धारणा, आचरण आणि अन्य आत्म्यांची सेवा. या 3च्या द्वारे जीवन मुक्तीचा स्वतःचा मार्ग प्रखर आणि प्रकाशित होईल, सुकर होईल. आज बाबांनी धारणासाठी मुख्य सार सांगितला. समजूतदार बनून खरी सेवा करायची आहे. सच्ची सेवा अर्थ आहे खरी सेवा. खरी सेवा म्हणजे काय? आत्म्याची सेवा. आत्मा परिवर्तन करण्यासाठी जो मार्ग शोधत आहे, त्या अनेक आत्म्यांना परिवर्तनाचा सरळ सोपा मार्ग सांगणे हीच खरी सेवा आहे. जबाबदार एक बापच आहे. श्रीमंत म्हणून जबाबदार एक बापच आहे,
म्हणून श्रीमतावर कोणत्याही प्रकारचा संशय घ्यायचा नाही. संशय जिथे येईल तिथे प्राप्तीचा दरवाजा बंद होईल. म्हणून बाबांवरती कधीही, बाबांनी दिलेल्या श्रीमतावरती कधीही संशय करायचा नाही. निश्चयामध्ये अढळ राहायचा आहे. आपला निश्चय कधीही ढळू द्यायचा नाही. बाबांनी दुसरा पॉइंट सांगितला, चिंतन करून बाबांच्या श्रीमतावर विशेष लक्ष द्यायचं आहे. चिंतन करून अर्थात ज्ञानाचं चिंतन. बाबांनी हे वाक्य का सांगितलं असेल, बाबांना यामधून मला काय सांगायचं आहे, बाबांच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे, यावरती चिंतन करायचं आहे. आणि चिंतन करून बाबांच्या श्रीमतावर विशेष लक्ष द्यायचं आहे. स्वतः ज्ञानाला धारण करायचं आहे आणि मग इतरांना सांगायचं आहे. ज्ञानाचं आचरण जोपर्यंत नाही तोपर्यंत आपण इतरांना सांगूनही त्यांच्यावरती त्याचा प्रभाव पडणार नाही. म्हणून आधी स्वतःमध्ये आचरण आणि मग दुसऱ्यांना आपल्याला त्याचं मार्गदर्शन करायचं आहे. आज बाबा वरदान देतात, आशीर्वाद देतात. आपल्या आदी खऱ्या स्वरूपाचा अनुभव करणारे संपूर्ण पवित्र आत्मा भव. वरदान मिळालेलं आहे, संपूर्ण पवित्र आत्मा बना. तर संपूर्ण पवित्र आत्मा कशाच्या आधारे बनणार, त्याचं विश्लेषण बाबा सांगतात की आपला अनादी स्वरूप अर्थात निराकारी स्वरूप परमधाम मधलं पवित्र होतं. आपण जेव्हा परमधाम मध्ये होतो, सर्वोच्च धाम मध्ये होतो, तेव्हा एकदम शुद्ध पवित्र होतो. जेव्हा आदी स्वरूपात होतो देव रूपामध्ये, तेव्हाही आपण पवित्र स्वरूप होतो. देव रूपात पवित्रता हा आपला स्वधर्म आपण पाळत होतो. आणि म्हणून बाबांनी आज मुरलीमध्ये सांगितलं, अपवित्रता ही क्षुद्राची देण आहे. क्षुद्र अर्थात द्वापर युगामध्ये आपल्यामध्ये आसुरी गुण आले, आपण अपवित्र बनलो. आणि क्षुद्राची देण ब्राह्मण वापरत नाहीत. आपण संगम युगावर बाबांचे बच्चे ब्रह्मा मुख्य वंशावली ब्राह्मण आहोत आणि ब्राह्मण बच्चे शूद्रांची देण वापरत नाहीत. म्हणून आपला खरा स्वरूप, रियल स्वरूप आपल्याला अनुभव करायचा आहे. अनादी आदी मध्यकाळामध्ये सुद्धा पूज्य स्वरूप होतो, आपण पवित्र होतो. आणि आता संगम युगावर ब्राह्मण पण पवित्र पाहत आहोत. संपूर्ण पवित्र जेव्हा आपण बनू, आपल्या विचारांच्या स्मृतीच्या आधारे पवित्र बनू, पवित्रतेला धारण करू, तेव्हा एअर कंडिशनचं तिकीट आपल्याला सहज भेटेल. अर्थात आपण चांगल्या अवस्थेमध्ये पार होऊ आणि मग चांगल्या पदावरती जाऊ. म्हणून आज बाबांनी हे वरदान आपल्याला खूप सुंदर दिलेलं आहे, संपूर्ण पवित्र आत्मा भव. सुविचार मध्ये बाबा सांगतात, परमात्म्याच्या दुवांनी आपली झोळी भरून घ्या. कोणाच्या दुवांनी? परमात्म्याच्या दुवांनी. ईश्वराचे आशीर्वाद, ईश्वराच्या दुवा जर आपल्या झोळीमध्ये असतील तर आपण भरपूर बनून आपल्याला जायचं आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे, लोखंडाच्या साखळी तोडा. कारण आत्म्यावरती काही अवगुणांचे, वाईट संस्कारांच्या लोखंडाच्या साखळ्या होत्या. त्या लोखंडाच्या शृंखलेला, साखळीला आपण तोडलंय, परंतु काही सूक्ष्म बंधनं आजही आत्म्यावरती आहेत. आणि म्हणून बाबांनी सांगितलं, सूक्ष्म धागे कोणते आहेत? आपल्यामध्ये खूप सारे अवगुण असतानाही आपण आज याच नशेमध्ये, आज भ्रमामध्ये आहोत की आपण खूप चांगले आहोत. या सूक्ष्म धाग्यांना जेव्हा आपण तोडू, आपल्या सूक्ष्म अवगुणांना जेव्हा आपण संपवू, तेव्हाच आपण जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करू. कर्मातीत अवस्थेच्या जवळ आपण जाऊ आणि जीवनमुक्त स्थितीमध्ये खऱ्या सुखाचा अनुभव घेऊ. तर या सर्व गोष्टींना आज बाबांनी मुरलीमध्ये सार रूपामध्येही सांगितलं आणि विश्लेषण मध्येही सांगितलं.
की प्रत्येक पाऊल श्रीमतावरती चला, या गोंधळामध्ये राहू नका की ब्रह्मा बाबा सांगत आहेत की शिवबाबा. समजदार मुलगा बनून बाबांचा श्रीमत आपल्याला कळाली पाहिजे. कधीही श्रीमतामध्ये संशय घ्यायचा नाही की हे ब्रह्मा बाबांनी सांगितलं की शिवबाबांनी. आपल्याला ओळखून आपल्याला आचरणात ते आणायचं आहे आणि संपूर्ण पवित्र बनून 16 कला संपूर्ण बनायचं आहे. जीवनमुक्तीचा मार्ग पकडायचा आहे आणि अनेक आत्म्यांना जीवनमुक्तीचा मार्ग सांगायचा आहे. चिंतन करायचं आहे की बाबांनी जे सांगितलंय ते माझ्या आचरणात किती येत आहे. धारणेमध्ये आणून इतरांना आपल्याला तो संदेश द्यायचा आहे. अनादी आदी स्वरूप पवित्र आहे आणि आपल्याला पवित्र स्वरूप बनून वापस जायचं आहे. संपूर्ण पवित्र बनायचं आहे. या सर्व गोष्टींना आज बाबांनी सांगितलं. ओम शांती.